जय महाराष्ट्र. सरकारला विनंती आहे, बस करा आता, हा लॉ बदला, नियम कायदा बदलून टाका. अरे अक्षता म्हात्रे ताई, जिचा माहेर कोपरखेरणा, सासूरवाडी तिची बेलापूरची. सासूरवाडीमध्ये मतभेद झाल्यामुळे, काही भांडणं झाल्यामुळे ती मंदिरात गेली गणपती बाप्पांच्या दर्शनासाठी. आणि तिथं काय झालं, तिच्यासोबत 3 साधूंनी राक्षसाच्या भेसमध्ये तिच्यासोबत घाणेरडं प्रकरण करून तिची हत्या करून टाकली. अरे आगरी समाज जर तुम्हाला माहीत नसेल ना, तर जर तुम्ही त्यांच्यासाठी चांगले असले ना, ते तुमच्यासाठी काहीही करतील. आणि जर तुम्ही त्यांच्या वाकड्यात गेले ना, ते तुम्हाला सोडणार नाही. जर सरकाराशी होत नसेल ना, तर त्या 3 राक्षसांना बाहेर पाठवून द्या. बघा आमचे सर्व आगरी भाऊ काय करतात ते. यशश्री शिंदे 20 वर्षाची मुलगी उरणमध्ये, दाऊद शेख, तिच्यासोबत पण घाणेरडी हत्या करून टाकली. कलकत्तामध्ये डॉक्टर ताई, ती तिच्या कामाला गेली, तिथं दवाखान्यात सुद्धा सोडला नाही हो तिला. 2 चिमुकल्या मुली 4 वर्षाच्या, त्या शिक्षणासाठी स्कूलमध्ये जातात आणि त्यांच्यासोबत काय होतं, यातल्या शाळा सुद्धा दोषी आहे. त्यांनी लेडीज मावशी का नाही ठेवली तिथं, आणि पोलिसांनी एवढं लेट का FIR केला. बस आता नाही, हात जोडतो, पाया पडतो या सरकाराच्या. मी ऑलरेडी मेल सुद्धा केलेला आहे PM CM होम मिनिस्टर सर्वांना. बंद करा. भीती वाटली पाहिजे प्रत्येक माणसाला, भीती का भारतात ही गोष्ट कोणासोबत झाली नाही पाहिजे. कुठं जाणार आई बहिणी, मंदिरात नाही जाऊ शकत, दवाखान्यात जाऊ नाही शकत, स्कूलमध्ये जाऊ नाही शकत, मग कुठं जाणार. प्रत्येकाला भर चौकात त्याचे अंग कापून त्यांच्यासोबत असं तडपून त्यांना मौत दिली पाहिजे का कोणीच विचार सुद्धा हा घाणेरडा केला नाही पाहिजे. बस.